अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे खामगाव येथून भूषण पवार या दादांचा। दादा म्हणतात, पशु ही जाने आकळीला। जय गजानन। आमच्या घरी माझ्या आईसाठी शेगावचे गजानन महाराज हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। आमचं राहणं खामगावला। खामगाव ते शेगाव हे अंतर तसं फक्त 17 किलोमीटर, त्यामुळे शेगाव आमच्यासाठी घरांगण। गेली जवळपास 5 वर्ष झाली आई दर एकादशीला पहाटे 4 वाजता शेगावला मंदिरात हजर असते। आईचा एक महिला ग्रुप आहे, त्या सर्व 8-10 महिला एकादशीला पहाटे 3 वाजता उठतात आणि गाडीने शेगावसाठी प्रयाण करतात। हे सर्व अशासाठी सांगितलं की आईच्या अशा भक्तीतूनच माझ्यामध्येही गजानन महाराजांची भक्ती करण्याची प्रेरणा जागृत झाली आणि मीही गजानन महाराजांचं स्मरण करू लागलो, गजानन विजय वाचू लागलो आणि त्या सर्वांचा माझ्या आयुष्यात मला फार मोठा आधार मिळत गेला। इसवी सन 2008 साली गजानन महाराजांनी माझ्यावर आलेल्या एका भयंकर आणि भीतीदायक संकटातून मला वाचवलं। तो प्रसंग आठवला की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो। गजानन विजयच्या 9व्या अध्यायात गजानन महाराजांनी गोविंद बुवा टाकळीकरांचा द्वाड घोडा शांत केल्याचा प्रसंग आहे। त्या प्रसंगाचं सुंदर वर्णन दासगणू महाराजांनी केलं आहे। घोडा गोविंद बुवाचा शेगावासी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जन। अशा द्वाड घोड्याला महाराजांनी सांगितलं, तू शिवांच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी, त्रास न देई कवनाते। ऐसी त्याची बोलुनी गेली निघून दयाघन, कृपा कटाक्ष करून पशुही जाने अकळीला। अर्थात महाराजांच्या कृपा कटाक्षाने अत्यंत द्वाड असा पशुही शांत होतो। महाराजांचं प्रभुत्व जनावरांवरही कसं आहे याचा अनुभव मला आला। आजही वरील ओव्या गजानन विजय वाचताना नजरेसमोर येतात, तेव्हा त्या प्रसंगाची आठवण झाल्या वाचून राहत नाही। मला आठवतं ते उन्हाळ्याचे दिवस होते। एक दिवस आमच्या खामगावच्या वृत्तपत्रामधून एक बातमी झळकली। तिचा आशय साधारण असा होता, खामगावात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस। मागील काही दिवसापासून खामगावातील जोशीनगर, गोपाळनगर, केशवनगर, अंबिकानगर वगैरे भागात एका पिसाळलेल्या माकडाने रस्त्यावर हैदोस घातला असून लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले असून लोक भयग्रस्त झाले आहेत। हे माकड उंच आणि धिप्पाड असून दिसायला भयावह आहे असं प्रत्यक्षदर्शीचं मत आहे। ते पागल असून पिसाळलेलं असल्यामुळे कुणावरही हल्ला करीत आहे। अंगावर उडी मारून खाली पाडणं, ओरबडणं, डोके फोडणं, मांडीचा लचका तोडणं अशा भयंकर स्वरूपाची कृती करीत असल्यामुळे लोकांनी घाबरून उन्हाळा असूनही बाहेर गच्चीवर न झोपता घरात झोपण्यास प्रारंभ केला आहे। आतापर्यंत अनेकावर त्यांनी हल्ला केला असून वन विभागाला लोकांनी तक्रार केली असून वन विभाग देखील त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहे। ही बातमी शब्दशः खरी होती। मी भूषण पवार, खामगावला जोशीनगर येथेच माझं राहणं आहे, त्यामुळे मी या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होतो। माझ्या परिचयात आणि मित्रावर हल्ला करून त्या माकडाने त्यांना क्षतिग्रस्त केलं होतं। खामगावच्या त्या भागात एक प्रकारे कर्फ्यूच लागला होता। लोक घाबरून घरातच बंद होत होते। तो गुरुवार होता। त्या संध्याकाळी मी आणि माझा मित्र सुदाम आम्ही दर गुरुवारी सुडाळपुरा येथील गजानन महाराज मंदिरात नित्यनियमाने जायचो। तसे त्याही गुरुवारी आम्ही मंदिरात गेलो होतो। दर्शन घेऊन परत येताना एका ठिकाणी झाडाच्या खाली खूप लोक लाठीकाठी घेऊन जमा झाले होते। झाडावर ते माकड होतं। हलकल्लोळ ऐकून ते अधिकच बिथरले होते। मित्र त्याच्या घराकडे परतला। माझा परतीचा रस्ता त्याच झाडाखालून होता,
पण कुणीतरी सुचवलं की बाजूच्या रस्त्याने जा. त्याप्रमाणे मी माझी सायकल त्या मार्गाने वळवली. एवढ्यात त्या माकडाने झाडावरून खाली उडी मारली. लोक सैरावऱ्या पळू लागले. त्यापैकी एक जण मी ज्या रस्त्याने जात होतो त्या बाजूने जोरात धावू लागला. ते पागल माकड त्या माणसाच्या मागे धावू लागलं. तो माणूस जीवाच्या आकांताने पळत सुटला. मी मागे पाहत मध्येच समोर बघत वेगाने सायकल चालू लागलो. त्या माकडाने त्या माणसाच्या अंगावर उडी मारली, त्याला खाली पाडलं, जखमी केलं. तो माणूस जोरात कळवळला. आता त्या माकडाचा मोर्चा माझ्याकडे वळला. मी गजानना धाव, गणगण गणात बोते म्हणत वेगाने पायंडल मारू लागलो. पण ते माकड माझ्या अगदी जवळ येऊन ठेपलं. आता त्याची पुढची उडी थेट माझ्या अंगावर येणार हे समजून चुकलं. डोळे मिटले. पुढील गंभीर प्रसंग निश्चित होता. मी गच्च डोळे मिटले आणि जोरात ओरडलो, गजानन महाराज की जय. काही क्षण मध्ये गेले, पण मला वाटलं तसं काहीच झालं नाही. मी हळूच डोळे उघडले. ते माकड अचानक बाजूच्या घराकडे निघून गेलं होतं. महाराजांनी त्याचा मार्ग अचानक वळवला होता. घरी येऊन पोहोचलो. तो माझी छाती धडधडत होती. 2 मिनिटांनी शांत झाल्यावर आईला घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर आई म्हणाली, गोविंद बुवाचा द्वाडघोडा महाराजांनी शांत केला. तेव्हा गोविंद बुवांनी महाराजांची केलेली स्तुती मला आठवते. अचिंत्या जगताप्रती कृती तुझी ना कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. महाराजांनी ऐनवेळी माकडाचा मार्ग वळून तुझं रक्षण केलं. थांब, आपल्यावरील मोठं संकट टळलं आहे. मी महाराजांच्या समोर दिवा लावून उदबत्ती ओवाळते. आई दिवा लावित असताना मीही महाराजांच्या समोर उभा झालो आणि आई उदबत्ती ओवाळीत होती तेव्हा मी आईसोबत बोलता झालो. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.